श्री स्वामी समर्थ. आमच्या सोसायटीत दरवर्षी 2 वेळा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असतो. साधारण ज्या दिवशी टाकी स्वच्छ होणार असते त्या दिवशी 2 दिवस अगोदर वॉचमन सोसायटीतल्या सगळ्यांना येऊन सांगून जातो की उद्या टाकी साफ होणार आहे, तेव्हा पूरा दिन पानी बंद रहेगा, घर में पानी भर के रखना, परसों भी सफाई के कारण थोड़ा गंदा पानी आ सकता है, थोड़ा ध्यान रखना, अशी सूचना देऊन तो जातो आणि ठरलेल्या दिवशी टाकी साफ करायची प्रक्रिया सुरू होते. एकदा मला ती टाकी साफ होत असताना बघण्याचा योग आला. सगळीच प्रक्रिया एकदम डोळे उघडणारी होती. अगोदर टाकीमधलं सर्व पाणी काढून ती रिकामी केली जाते. नंतर टाकीचं झाकण उघडलं जातं. त्यात तळाशी इतका गाळ होता की माझा विश्वासच बसला नाही. आमच्या टाकीचं झाकण नेहमी कुलूप लावून बंद असतं, त्यामुळे त्यात वरून कचरा माती हे पडणं शक्यच नव्हतं. आणि म्हणजे दररोजच्या पाणी पुरवठ्यामधून जे पाणी गाळून स्वच्छ होऊन येतं त्यातसुद्धा जर इतकी माती आणि सूक्ष्म कचरा असतो तर जे पाणी टाकीत पडत असतं ते शुद्ध आणि स्वच्छच आहे असं दिसतं. पण खरं असलं तरीसुद्धा थोडी अशुद्धता त्याच्यामध्ये नकळत का असेना पण येतच असते. हीच अशुद्धी तळाशी गाळ होऊन साठत असणार टाकीच्या. तर हा जमा झालेला टाकीतला गाळ काढून टाकला की टाकी पुन्हा स्वच्छ धुतली जाते आणि नंतर थोडा वेळ कोरडी होण्यासाठी ठेवून मग संध्याकाळी पाणी आलं की पुन्हा ती भरली जाते. ही प्रक्रिया साधारण 1 दिवसभर पाणी गढूळ येतं, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वच्छ यायला लागतं. या सगळ्या कामाला सोसायटीने एक कंपनीचा AMC म्हणजेच ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असं दिलेलं होतं. तो कॉन्ट्रॅक्टर हे सगळं करत होता. जी गोष्ट पाण्याची तीच हवेची. आमच्या घरात एअर कंडिशनरसुद्धा AMC कंपनीनेच दिलेला होता. तो माणूस नियमित येतो, AC उघडतो, पहिली गोष्ट करतो म्हणजे एअर फिल्टर साफ करतो. त्यानंतर तो फिल्टर काढल्यावर त्यावरची धूळ जमलेली बघून आपल्याला विश्वासच बसत नाही की घरातल्या घरात हवेमध्ये एवढी धूळ असते. एवढ्या प्रदूषण असलेल्या वातावरणात आपण राहतो आणि सहज मनात आलं की पाण्याच्या टाकीच्या किंवा एअर कंडिशनरच्या बाबतीत जे घडतं तेच मनाच्या बाबतीतसुद्धा घडत असेल का? म्हणजे घडतंच असेलच. आणि मग विचार आला डोक्यात. दिवसभरात इतके विचार मनात येत होते, ते सगळे विचार खूप चांगले, शुद्ध, स्वच्छ असतात असं जरी मला वाटत असलं तरी तसं नाही आहे. आपल्या मनामध्ये बऱ्याचदा नकळत नकारात्मक विचारांची सुद्धा गर्दी आणि गाळ जमा होतो आणि तो तळाशी जाऊन पडत नसेल कशावरून? षड्विकारयुक्त विचारांची धूळ आपल्या विचारात आणि आजूबाजूला इतकी उडत असते की ती माझ्या मनापर्यंत पोचतच नसेल का, असा विचार करणं अगदी व्यर्थ आहे. अहो, थोडं आधी जर खोलात शिरलं तर लक्षात येईल की आपल्या मनाच्या तळात जसा गाळ तशी धूळ नक्की साठत असणार. कारण त्याशिवाय असमाधान, अशांती, अस्वस्थता मनाला का सतावत असते कधीकधी. आणि मग तसा गाळ किंवा धूळ चाचत असेल आणि मनाच्या या अथांग टाकीचा तळ जर साफ करायचा असेल तर मनावरची धूळ झटकणं, तर मनाची स्वच्छता करण्याची AMC मी कोणाला देऊ शकेन? या विचार आल्यानंतर असं लक्षात आलं की प्रत्येक संत हा अशी माणसांच्याच मनाची स्वच्छता करण्याची AMC घेण्यासाठीच अवतारलेले असतात. प्रत्येक संतांना जोडले गेलेले जीव त्या संतांपाशीच येत असतात असं म्हणलं जातं. म्हणजे प्रत्येक जीवाची AMC हे विशिष्ट संतांकडेच असते. ह्याचाच अर्थ असा की संतांचा अनुग्रह हे मनाच्या साफसफाईसाठी सद्गुरूंवर आपण जी जबाबदारी सोपवतो त्यासाठी झालेलं आध्यात्मिक स्वरूपाचं का असेना, परंतु ते कॉन्टॅक्ट असतं नाही का? ह्या विचारातून मला कल्पना सुचली की जेव्हा संतांचा अनुग्रह होत असतील किंवा असतो त्यावेळी सूक्ष्म रूपामध्ये सद्गुरू आपल्या मनाच्या टाकीत उतरत असतील, विचारांनी भरलेली टाकी आधी पूर्ण रिकामी करत असतील, षड्विकारांचा, नकारात्मक विचारांचा गाळ काढून टाकत असतील, एखादा यज्ञ, पूजा आणि सत्कर्मयोगे ती टाकी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेत असतील, उपवास, व्रतवैकल्य करून ती टाकी कोरडी करत असतील आणि पुन्हा गाळ निर्माण होऊ नये म्हणून नामस्मरणाचा फिल्टर लावून त्या टाकीच्या झाकणाला पुन्हा कुलूप लावत असतील. पाण्याची टाकी स्वच्छ केल्यानंतर 2 दिवस गढूळ पाणी येतं, पण पाणी स्थिरावलं की तो गाळ तळाशी बसून पुन्हा स्वच्छ पाणी यायला लागतं. तसंच अनुग्रह घेतल्यानंतर नामस्मरण सुरू केलं किंवा झालं की मनात खोलवर साचलेले नाही ते विचार वरती येऊन मन गढूळतं काही काळ. पण त्यावर शांत राहून त्या गाळाला जर तळाशी जाऊ दिलं
तर मनही शांतावतं आणि नामस्मरणात स्थिरावतं, असं मी अनुभवी व्यक्तींकडनं ऐकलेलं आहे. हीच कल्पना मी अधिक ताणली आणि मनात आलं की AMC घेणारी कंपनी जर टाकी साफ करून गेली तरीसुद्धा दररोज टाकी साफ ठेवायची जबाबदारी त्या सोसायटीच्या रहिवाशांचीच असते, असंच नाही का? तशीच एकदा सद्गुरूंचा अनुग्रह मिळाल्यानंतर दररोज माझ्या मनाच्या टाकीचा तळ सतत साफ ठेवण्याची जबाबदारी ही माझीच असते. त्यासाठी संत ग्रंथ, मनाचे श्लोक, प्रवचन इत्यादींसारखी साधनंही संतांनी हाताने दिलेली आहेत. तीच साधनं वापरून साधना करणे, दररोज मनाला शुचिर्भूत करणे हा प्रयत्न, ही प्रक्रिया सतत आपण चालू ठेवली तर ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो. पण इतकं करूनही काळानंतर गाळा पुन्हा साठतोच की. मग त्यासाठी दर 6 महिन्यांनी सद्गुरुस्थानाचं दर्शन किंवा तीर्थाटन करून मनाची टाकी साफ करून घ्यायची. सद्गुरू देहात असतील तर त्यांच्या सानिध्यात आणि देहात नसतील तर सद्गुरुस्थानी राहून सत्समागम करून पुन्हा मनाची टाकी मुळापासून साफ करून घेणं हे माझ्या मनाच्या स्वच्छता अभियानाचा आणि सद्गुरूंबरोबर झालेल्या AMCचा भाग म्हणून मी करणं माझ्यासाठी हितावंच नाही का? हाच विचार थोडासा अधिक पुढं नेला आणि अजून एक लक्षात आली गंमत, ती अशी की सोसायटीच्या पाण्याच्या टाकीची किंवा एअर कंडिशनची AMC किंवा सद्गुरू अनुग्रहाची AMC यात मुख्य फरक एक असा आहे की पाण्याच्या टाकीची काय किंवा ACची काय, AMC मला दरवर्षी नवीन करावी लागते, पण सद्गुरूंच्या अनुग्रहाची AMC मात्र एकदाच करायची, तीसुद्धा कायमची आणि अगदी जन्मोजन्मी. पहा, पटतं ना? पटत असेल तर नक्की लाईक करा बरं, शेअर करा ही माहिती सगळ्यांपर्यंत. तसंच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मांड नायक तोची एक. स्वामी समर्थ अनुभूती. श्री स्वामी समर्थाय नमः.